जय बजरंग वटार संघाकडून ओपनिंग साठी चालले ते किशोर भाऊ विरगाव पाडे आणि काळू साल्लेर. किशोर भाऊ विरगाव पाडे आणि काळू साल्लेर. दोघी संघांना बेस्ट ऑफ लक. गुलाबराव महाराज प्रीमियर लीग तर्फे. आणि बॅटिंगला आलेले आहेत ते काळू साल्लेर आणि किशोर सोनवणे. आणि बॉलिंग करतील ते सतेश. तुळजापातावर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अंपायर आहेत ते दिग्गज खेळाडू राकेश वाघ आणि गणेश पवार. आणि पहिला बॉल काळूने लेग साईडच्या दिशेने फटका मारून 1 रन पळून काढलेला आहे. आणि फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरफार करताना कॅप्टन जितेंद्र भामरे. आणि पुढचा बॉल सतीशचा किशोर साठी. खूपच चांगला फटका मारलेला आहे तो किशोरने. राहुल बॉल खाली जाताना पण बॉल पासून थोडासा दूर आणि तो कॅच सुटलेला आहे किशोरचा. आणि त्यांनी तिकडे 2 धावा पूर्ण केल्यात. स्कोर वाढता जय बजरंग वटार संघाचा. पुढचा बॉल तसाच ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे तो. डिक्लेअर झोन मध्ये जाताना 2 रन. खूपच सुंदर अशी बॅटिंग करता येते जय बजरंग वटार संघाचे बॅट्समन. पुढचा बॉल सतीशचा. स्ट्राईकला आहे तो किशोर. परत लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे आणि फिल्डिंग करेल तो गोविंदा. गोविंदाने बॉल फेकला आहे. चार बॉल पहिल्या षटकाचा. खूपच सुंदर असा बॉल टाकला तो सतीशने. काळू थोडासा मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता पण त्यांनी ऐन वेळी फक्त बॅट लावली. ऑफसाईडच्या दिशेने बॉल ढकलून दिलं आणि 1 रन काढून घेतला. स्ट्राईकला आता किशोर. खूपच चांगली बॉलिंग करता येतो आपल्या संघासाठी सतीश. 1 ओव्हर समाप्त. 7 रन बिना बाद. आणि गुलाबराव महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरे आज फायनलने बक्षीस दिले आहेत ते मान्यवरांनी.
आपले बागलाण तालुक्याचे लाडके आमदार दिलीपजी बोरसे यांनी 31,000 रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे. तसंच ज्ञानेश्वर शिवमान देवरे विरगाव त्यांनी दुसरं बक्षीस दिलेलं आहे 21,000चं. आणि तिसरं साधनाताई गवळी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी 15,000चं बक्षीस दिलेलं आहे. आणि चौथं बक्षीस दिलेलं आहे ते अनिलजी पाटील सर यांनी 11,000. आणि हा जितूचा पुढचा बॉल काळूसाठी खूपच चांगला बॉल. काळूला काही समजला नाही तो आणि तो डॉट बॉल झाला आहे. आणि मोलाचे सहकार्य आमचे मित्र शरदजी भांबरे यांनी सुद्धा ड्रेस किटचा खर्च दिलेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना जितेंद्र सर स्ट्राईकला येतो. काळू सुद्धा मोठे मोठे फटके मारण्यात माहीर. खूपच अशी सुंदर बॉलिंग करते तो जितू. पुढचा बॉल जितूचा काळूसाठी. परत तसाच बॉल काळू थोडासा ऑफ टचच्या दिशेने ढकलून दिला आणि खूपच चांगली फिल्डिंग केली आहे तिथं बबलू बुंधाटा. आणि आता स्ट्राईकला येतो जबरदस्त फॉर्म मध्ये असा बॅट्समन तो किशोर सोनवणे. बॉलिंग जितू. तसा चांगला फटका आणि तशी चांगलीच फिल्डिंग. खूपच अशी चांगली फिल्डिंग केलेली आहे त्या गोविंदाने. 2 ओव्हर 8 रन. खूपच अशी चांगली बॉलिंग केली जितूने. फक्त 2च रन दिले. 1च रन दिला आहे जितूने. 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर 8 धावा बिनाबाद गडी. आणि पुढची ओव्हर कोण घेऊन येतं परत सतीश परत ओव्हर घेऊन येताना वैयक्तिक त्याचं दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक. पहिला बॉल वाईट सतीश कडून. वाईट +2. धाव संख्यात वाढ होताना जोडपवर वटार संघाचे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर मारलेला शॉट तो बॉर्डर लाईनच्या दिशेने चौकार. जसवंत सिंह गिल है आप ही की तरह एक पुन्हा एकदा तसा शॉट
उत्तम पहिला फटका बसलेला तो जय बजरंग वटार संघाला. विकेट पडले ती काळू सोडले. पुढचा चेंडू सतीशचा स्ट्राईकला आलाय तो. अगदी नौका खेळाडू खतरनाक अशी बॅटिंग करण्यात फेमस निकवेलचा हिटर बॉय प्रसाद वाघ. सतीश पुढचा चेंडू घेऊन येईल तो प्रसाद साठी. बघूया आता काय होतंय त्या चेंडूवरती. आणि पुढे सरसावून लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. प्रसादचा बॅटमॅन आलेला शानदार चौकार. पुढील चेंडू सतीशचा स्ट्राईकला. आता पुढचा चेंडू फेस करेल तो प्रसाद. ओके आता या चेंडूवरती काय होत आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न आणि बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू आलाय तो सतीश कडून. बघा आता पुढचा चेंडू व्यक्तिगत आपल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल तो सतीश. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि कॅच मिस. ते स्वतः संघाचे संघनायक संघमालक खेळाडू जितेंद्र भांबरे आणि स्ट्राईकला आहेत ते किशोर सोनवणे. खतरनाक असे मोठे मोठे फटके मारण्यात फेमस आहेत ते किशोर सोनवणे. आणि नक्कीच आपण जी बघतोय गुलाबराव महाराज प्रीमियर लीग, गुलाबराव महाराज मित्रमंडळ आयोजित या लीग साठी आपल्याला प्रथम पारितोषिक पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आणि या लीग साठी, या प्रीमियर लीग गुलाबराव महाराज प्रीमियर लीग साठी प्रथम पारितोषिक आलेले आपल्याला आपल्या बागलांचे लाडके आमदार दिलीपजी बोरसे यांच्याकडून. आणि परत पुढचा डॉट चेंडू आणि द्वितीय पारितोषिक आलेले आपले लाडके
ज्ञानेश्वर शिवमन देवरे यांच्याकडून परत एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न शंकर पवार फील्ड करेल तोपर्यंत आणि जे आपल्या लीग साठी तिसरं पारितोषिक आलंय ते आपले लाडके जिल्हा परिषद सदस्य साधनाताई वसंत गवळी यांच्याकडून आणि जे चौथं पारितोषिक आलेले ते आपले लाडके अनिल पाटील सर यांच्याकडून आणि हा पुढे सरसावून लेक्सच्या दिशेने मारला चेंडू फिल्डर बॉल खाली आणि इथे उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो समाधान सोनवणे यांनी आणि बॅट्समनला पाठवलंय माघारी. मॅन फ्रॉम कपालेश्वर शरद जगताप कपालेश्वरचा सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर आणि सर्वाधिक जवळपास 21 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्या शरद जगतापला आणि तो शरद जगताप आलेला आहे स्ट्राईकला. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते शरद भाऊ आणि तसाच आपला पुढचा चेंडू घेऊन येतील ते जितेंद्र भांबरे उर्फ जितू नाना. कोण रे फोन उचलेंगे काय म्हणतो आणि ये लेग साइडच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न परत पुढचा चेंडू घेऊन येतील ते जितू नाना स्ट्राईकला आहेत ते शरद भाऊ. बघूया आता पुढचा चेंडू. ओ दादा गाडी काढा तिथून पुढे लावा बॅनरच्या मागे लावा. पुनश्च एकदा लेग साइडला टोललेला चेंडू राहुल फील्ड करेल तोपर्यंत आलाय एक धाव आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 27. 4 ओव्हर 27 धावा. दादा ओ दादा अहो गाड्या येणार आहेत तिकडून इकडे गाडी लावा नाही तर तिकडे मागे लावा. इकडे लावा नाही भरपूर जागा इकडे. ECT 100 कोणाची मामाश्री
पुढचा चेंडू राहुलचा स्ट्राईकला ते शरद भाऊ बघूया आता. आणि इथे बॉल हवेत नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडतोय आणि त्या दरम्यान येते एक धाव. परत एक शानदार असा चेंडू टाकलाय तो राहुलने बॅट्समनला बेट केलंय आणि इथे निर्धाव चेंडू आलेला आहे. पुढे सरसावून टोलला चेंडू बॉल जातोय फिल्डरच्या हातात आणि इथे थोडीशी मिस फील्ड झालेली आहे. त्या दरम्यान मिस फील्डच्या स्वरूपात आल्या 4 धावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि परत एक निर्धाव चेंडू आलाय तो राहुल पवार कडून. परत लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न 4 फिल्डर बॉल वरती आणि किशोर वाघ यांची शानदार अशी फिल्डिंग आणि तसाच उत्कृष्ट असा थ्रो. त्या दरम्यान आली एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 33 धावा. आणि व्यक्तिगत आपल्या 5व्या षटकातील संघाच्या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू मिळतो राहुल. आणि शेवटचा चेंडू आलाय तो निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या सहाय्याने स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 33 5 ओव्हर 33 धावा. दोन मिनिटं बोलून घेत जा. अंपायर एकमेकांशी निर्णय करून घेत जा. परत एक डॉट चेंडू. अगदी डॉट वर डॉट येत आहेत ते चेंडू आणि इथे परत पुढे सरसावून मारला चेंडू बॉल जातो सीमा रेषा पार.
षटकार. किशोर सोनवणे यांच्या बॅटमधून आलेला शानदार असा षटकार. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि फिल्डर बॉल खाली. किशोर सोनवणेला पाठवलंय माघारी. नक्कीच एक षटकार मारल्यानंतर शानदार असं कमबॅक केलंय ते जितेंद्र वांबळे यांनी. हॅलो 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 माइक चेक माइक चेक. आणि न्यू बॅट्समन आलेत ते पंडित पवार. आणि पंडित साठी आपल्या व्यक्तिगत षटकातला 5वा चेंडू घेऊन येतील ते जितेंद्र वांबरे. स्ट्राईकला येतो पंडित. नक्कीच दोघेही एका गावाचे खेळाडू. कायम सोबत खेळण्याचा अनुभव. आणि पुढे सरसावून लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत आले एक धाव. आणि मिसफिल्डच्या स्वरूपात आली दुसरी धाव. आणि इथं लेग साईडच्या दिशेने मारला पंडित पवार यांच्या बॅट मधून शानदारसा चौकार. ओव्हर समाप्तीचा इशारा. 6 ओव्हर नंतर स्कोर बोर्ड पोचलाय तो 45-45 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 6 ओव्हर 45 धावा. 6 ओव्हर 45 धावा. आणि परत पुढची ओव्हर घेऊन येईल तो राहुल पवार. स्ट्राईकला आहेत ते शरद जगताप. मॅन फ्रॉम कपालेश्वर शरद जगताप. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट्समनला बीट करत बॉल जातो यष्टीरक्षकाकडे. डॉट निर्धाव चेंडू. परत एक निर्धाव चेंडू. नक्कीच आपला अनुभव पणाला लावताना राहुल पवार. आणि तसाच परत लेगच्या दिशेने ठरवण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या स्वरूपात आली एक धाव. आणि इथे भाऊ आमने सामने. राहुल पवार वर्सेस पंडित पवार. दोघीही
आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने बॉल जातोय किशोर वाघ यांच्या हातात आणि तशीच शानदार अशी फिल्डिंग त्या दरम्यान धावून काढल्यात, पळून काढल्यात 2 धावा. शानदार रनिंग बिटवीन द विकेट, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आपल्याला ग्राउंडच्या मध्ये. आणि परत पुढचा चेंडू घेऊन येतील ते. ओके, राहुल पवार स्ट्राईकला तो पंडित. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅट्समनला बीट करत बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट चेंडू. पुढे सरसावून मारायला चेंडू, बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. शानदार अशी फटकेबाजी केलेली ती आतापर्यंत जय बजरंग वटारा संघाने. आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 7 ओव्हर 52 धावा. 7 ओव्हर 52 धावा, 52 रन्स इन 7 ओव्हर्स. आणि ते ड्रिंक्स ब्रेक. आणि पुढचे ओव्हर घेऊन येतील ते तुळजामाता वॉरियर्स या संघाचे आयकॉन खेळाडू शंकर पवार, मॅन फ्रॉम दहिंदुले. टप्पा चेंडू ऑफसाइड, लेग ऑफसाइडच्या दिशेने मारलेला फटका, बबलू फील्ड करेल तोपर्यंत. आल्यात 2 धावा. या 2 धावेने संघाचा धावफलक पोहोचलेला आहे. व्यक्तिगत जय बजरंग संघाचे 54 धावा. परत लेग साईडच्या दिशेने, ऑफसाइडच्या दिशेने टोलवला चेंडू, बबलू फील्ड करेल तोपर्यंत. आले एकदा, दुसरीचा प्रयत्न आणि ते गचाचं यष्टी रक्षण. नक्कीच उत्कृष्ट असा थ्रो होता, पण यष्टी रक्षकाची साथ न मिळाल्यामुळे रनआउटची संधी हुकली आणि बबलू शानदार फिल्डिंग करता येतो ऑफ साइडच्या दिशेने. पुढचा चेंडू शंकर पवार यांचा, स्ट्राईकला आहेत ते शरद जगताप, दोघी अनुभवी खेळाडू. आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, बॉल जातोय सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर दिलेली मस्तक ती शरद जगताप यांनी आणि आली ही षटकार. या षटकाराने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 62, 62 धावा आणि व्यक्तिगत 10 बॉलात 13 चेंडूवर घेतात ते शरद जगताप. परत ऑफसाइडच्या दिशेने डोळाला चेंडू, पॉइंट रिजन मध्ये बॉल जातो सीमारेषेकडे. बबलू गांगुर्डे फील्ड करेल तोपर्यंत पळून काढल्यात त्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न अनसक्सेसफुल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचतोय तो 64, 64 धावा.
आणि इथे लेग बाईच्या स्वरूपात आली एक धाव. किशोर काका आपली धावपळ कमी करताना, पण धावपळ करावीच लागेल. जीव पाळून काहीच होणार नाही. बोललो होतो ना, धावपळ करावीच लागेल. परत पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागून बॉल गेलाय तो शंकर बॉलाकडे आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. आणि ओव्हर समाप्तीनंतर स्कोरवर पोहोचलाय तो 8 ओव्हर 65 धावा. 8 ओव्हर 65 धावा आणि गडी बाद झाले ते 3. गाडी इकडे लावा, गाडी इकडे लावा. हो दादा, गाडी इकडे आणा, इकडे लावा, रस्त्यावर नका लावू. आणि पुढचं षटक घेऊन येतील ते समाधान सोनवणे उर्फ सॅम. पुढचा चेंडू सॅम सोनवणे यांचा. स्ट्राईकला आहेत ते शरद भाऊ. पहिला चेंडू शरद भाऊ फेस करतील ते सॅमचा. आणि हा समोर डाऊन द ग्राउंडचा फटका. शंकर पवार बॉल खाली आणि शरद जगताप यांना माघारी पाठवले ते सॅम सोनवणे यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवरती. आणि नेक्स्ट बॅट्समन पिसोऱ्याचा मलिंगा सुनील माळी. पुढील चेंडू समाधान सोनवणे यांचा. स्ट्राईकला येतो सुनील माळी. बघूया या चेंडूवरती काय करतोय तो सुनील. चला इकडे आणा, गाडी इकडे आणा, तिकडे नका लावू, गाडी इकडे आणा. गाड्या येत आहे, परत काढावं लागेल. आणि इथे फ्लिकचा फटका. बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आलेत ते 2. चला जय बजरंग वर्धर या संघाचे संघमालक इकडे या. खेळाडू बोलवत आहे तुमचे, इकडे खेळाडू बोलवत आहे. परत टॉप साइडला तोललेला चेंडू पॉइंट रिजन मध्ये. बॉल जातोय तो सीमा रेषेकडे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. बबलू आकडे यांच्याकडून
आणि त्या दरम्यान पळून काढल्या त्या 3 धावा. आणि इथे वाईल्ड बॉलचा इशारा आणि फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ओके, चेक करण्यात येईल. बॉल आहे. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. परत एक डॉट चेंडू. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि स्कोर बोर्ड जाऊन बसलाय तो 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर 70 रन. 9 ओव्हर 70 रन 4 विकेट. नऊ ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 70. 9 ओव्हर 70. अब तक 70. Disconnected. Paired. शानदार असा शॉट ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. पॉइंट रिजन मध्ये बबलू गांगुर्डे फील्ड करतो तोपर्यंत आले दुसरी धाव. दुसऱ्या धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 72. दादा थोडी बॅनरच्या पुढे लावून द्या ना. बॅनरच्या मागे लावून द्या फक्त. ए भाऊ गाडी काढी गिरा आणा तिथून. भाऊ तू जिकडे आण वर्धर संघाच्या मागे. तुम्ही इकडे या. हा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये आल्यात त्या 2 धावा. आणि इथे अवांतरची धाव. वाईल्ड बॉलचा इशारा. अंपायर गणेश पवार गण्या मास यांच्याकडून.
परत एकदा वाईट बॉलचा इशारा. परत एकदा लेक्सच्या दिशेने टोळा चेंडू राहुल बॉल खाली आणि त्या दरम्यान आली एकदा दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल. शानदार रन बिटवीन द विकेट. पंडित पवार आणि सुनील माळे यांच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला. अरे 2. एक धाव काढून दुसऱ्या धावेत रनआउट झालेले ते. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि त्या चेंडूवरती धावा आल्या 2 आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पोहोचले 81 आणि तुळजामाता वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी धावा लागतील त्या 82. 82.
आणि बक्षीस ऑन आहे. जर जॉन्टीला चेतन गणार यांनी षटकार मारला तर वटारचे सरपंच मच्छिंद्र खैरनार यांच्याकडून 501 प्रति षटकार बक्षीस आहे. स्कोरर रेडी, मॅच ऑन. पहिल्या चेंडूला सन्मान देत खेळून काढलंय. पहिला बॉल देवाला. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने लोटून चेंडूला लोटून दिले आणि काढली ती एक धाव. आणि आता स्ट्राईकला आहेत ते निकवेल येथील डावखोरे खेळाडू, खतरनाक मोठे मोठे फटके मारण्यात फेमस सॅम सोनवणे. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोलवल्याचा प्रयत्न आणि फिल्डर बॉल खाली. अगदी 20-22 वर्षाचा खेळाडू भरत वाघ. आणि परत पुढे सरसावून लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातोय सुनील माळीकडे. सुनील माळी फील्ड करेल तोपर्यंत आले 2 धावा. परत शानदारचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला शानदारचा चौकार. परत सन्मानजनक चेंडू खेळून काढलाय त्या चेंडूला. दादा गाडी घ्या, इकडे घ्या, गाडी इकडे घ्या, नाही तर पुढे बॅनरच्या मागे लावा. बॅनरच्या मागे गाडी लावा, तिथून गाडी काढून घ्या. आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर मुळे पोचलाय तो 1 ओव्हर 7 धावा. पुढील षटक घेऊन येईल तो पिसोऱ्याचा मलिंगा सुनील लमाळी. शानदार सलेक्शनच्या दिशेने मारलेला फटका. भरत वाघ बॉल खाली आणि तसंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 20-22 वर्षाचा चिरतरुण खेळाडू भरत वाघ खतरनाक अशी फिल्डिंग करताना. नक्कीच आज आवाज थोडा शांत आहे. आणि परत समाधान सोनवणे यांच्या बॅट मधून आलेला हा
काय डिसिजन? शानदार असा चौकार. आणि ते फिल्डरच्या हातात चेंडू. चेतन करणार माघारी. कार पुढील फलंदाज शंकर पवार आणि गोलंदाज आहेत सुनील माळी. सुनील टू शंकर. परत लेग साईड लावण्याचा प्रयत्न. बॅट चिकडा घेत चेंडू निर्धावलाय. आणि ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येतील तर सुनील माळी. दादा गाडी काढून घ्या दादा तिथून. इकडे लावा, बॅनरच्या पुढे नाही तर इकडे लावा, भरपूर जागा आहे आपल्याकडे. आणि इथे निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूवर ओव्हरची सांगता होईल आणि स्कोरबोर्ड पोचलाय तो 2 ओव्हर 13 रन. अगदी 48 बॉलात जिंकण्यासाठी लागतायत तुझा मत वॉरियर्स या संघाला 69 धावा. आणि ऑफ साईडच्या दिशेने समाला जोडण्याच्या बॅटमधून आलेला ब्रायन फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. उत्तुंग असा चौकार. काय थांबलेत हेच गोष्टीचा विचार करताना बरेच खेळाडू.
पुढचा चेंडू संदीप जाधव उर्फ जॉन्टी यांचा पुढे सरसावून लेग साईडच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न अगदी बीट केले ते बॅट्समनला. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. परत पुढे सरसावून मारला चेंडू बॉल जातो सीमारेषाकडे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान बघायला मिळते आपल्याला सुमित बागुल यांच्या माध्यमातून. पुनश्च एकदा डॉट बॉल अगदी लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. परत मारण्याचा प्रयत्न फिल्डर बॉल खाली आणि माघारी पाठवलंय ते समाधान सोनवणे यांना. डॉट बॉल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरवर पोहोचलाय तो 18 चेंडूत धावा झाल्या त्या 17. 18 बॉल 17. आणि पहिला चेंडू आलाय तो वाईड. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न बॅटची कडे बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा.
शानदार असा चेंडू बघायला मिळतो तो आपल्याला सुनील मारे यांच्या माध्यमातून डॉट बॉल. परत एक डॉट बॉल. परत एक डॉट बॉल. हो काल बसून घे रे. हा तुम्ही बसी घे. परत एक डॉट बॉल. बॉल हवेत आणि गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. आले ते 2 धावा आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड बसलाय तो 22 धावा. चार ओव्हर 22 धावा. 36 बॉलात जिंकण्यासाठी लागतायत त्या 60 धावा. 36 बॉलात लागतायत त्या 60 धावा मेट द्यायची. चला गाडी काढायची दादा तिथून. इकडे घ्या गाडी इकडे घ्या. बाउंड्री लाईन आहे तिथं. जर गाडी लागून बॉल आडला तर समोरच्या टीमचं नुकसान होईल. आजचा शेवटचा दिवस आहे. बक्षिसांच्या मॅचेस आहेत. गाडी लागून जर काही झालं तर समोरची टीम आमच्यावर बोंगाळा करेल. तिथल्या सर्व गाड्या काढून इकडे लावायच्या. इकडे भरपूर जागा आहे आपल्याकडे गाडी लावायला. तुमच्यामुळे समोरच्या टीमचं नुकसान होईल. ते शरद जगताप. वाईड बॉलचा इशारा आलाय तो अंपायर समाधान वाघ यांच्याकडून.
ऑफसाईडच्या दिशेने मागे सरसावर मारलेला चेंडू बॉल जातो सीमारेषा पार शानदार असा चौकार. पुढे सरसावून मारलेला चेंडू आणि बॉल जाऊन निर्धावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. जितेंद्र आमरे यांना माघारी पाठवलंय ते शरद जगताप यांनी. आली ती मोठी प्राइज विकेट. चार ओव्हर 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. त्या दरम्यान धावा झालेल्या आहेत त्या 27. आणि पुढील बॅट्समन संतोष भोये मॅन फ्रॉम वाटोडा. बघूया परत लेक्सच्या दिशेने मारलेला शॉट पंडित फील्ड करेल तोपर्यंत आली एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचले ते 28-28. पुढे सरसावून लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. त्या दरम्यान आली फक्त एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचले 29-29 धावा. गाडी इकडे घ्या दादा, गाडी इकडे घ्या, रोडवर लावू नका. पुढे सरसावून लेक्सच्या दिशेने मारलेला फटका. किपर काळू बॉल खाली आणि आली होती विकेट. संतोष भोयेला मागे पाठारी. ओव्हर समाप्तीचा इशारा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 29. 5 ओव्हर 29 रन 4 विकेट आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा लागतायत त्यात 53. 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी लागतायत त्यात 53 धावा. आणि पुढचे षटक घेऊन येतील ते स्वतः संघाचे संघमालक व्यक्तिगत आपल्या कोट्यातील 3रं षटक घेऊन येतात ते संदीप जाधव उर्फ जॉन्टी.
आणि लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय तो जॉन टीने. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला संदीप जाधव जॉन टी यांच्या मार्फत. आणि ते शानदार पूलचा फटका आलाय तो शंकर पवार यांच्या बॅट मधनं. पूल पॉवरफुल. आणि ते धाव चेंडू. आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू गच्चाचं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षणाच्या मदतीने आली ती एक धाव. स्कोरबोर्ड पोचलाय तो 6 ओव्हर 36 रन. 6 ओव्हर 36. आता 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी लागताय 46 धावा. 24 बॉलात जिंकण्यासाठी लागताय 46 धावा. काय काका पुढची वर्गणीतील तो राजू सोनवणे संघाचा आयकॉन खेळाडू. आणि इथे पहिल्या चेंडूवर आली एक धाव. 20 वर्षाच्या तरुणाची शानदार अशी फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला ग्राउंड मध्ये. स्ट्राईकला आलाय तो राहुल पवार. त्याच्यासाठी पुढचा चेंडू घेऊन येईल तो राजू सोनवणे मॅन फ्रॉम पटावा. पुढे सरसावून बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार. ओ गाड्या काढा तिथून गाड्या काढा. हवा काढा त्या गाड्यांची.
बॉल हवेत आणि बॅट्समन माघारी. राहुल पवारला पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर माघारी वाढवलाय ते राजू सोनवणेने. पुढील बॅट्समन किरण बच्छाव. FM AUX mode. 21 बॉलात 39 रनांची आवश्यकता. पुढचा चेंडू राजूचा स्ट्राईकला येतो किरण. 21 चेंडूंमध्ये 39 रनांची आवश्यकता. परत एक निर्धाव चेंडू. परत एक निर्धाव चेंडू, सॉरी वाईड बॉल. आणि ते त्या वाईड साठी रिओ घेतलाय तो फिल्डिंग संघाने. ओके, चेक करण्यात येईल. वाईड बॉल आहे, साईडून गेलेला. इथं मी क्लिप काढून दाखवतो. एक मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा अजून. बॉल आहे, सॉरी. पाच बॉल. आणि इथे किरण बच्छावला पाठवलंय माघारी. चला, पुढील सामना अंबिका ट्रेडर्स वर्सेस रामगिर बाबा 11. दोघी संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स कक्षाजवळ यायचंय. चला पटकन.
स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 7 ओव्हर 43 धावा. 7 ओव्हर 43 धावा. 18 बॉला जिंकण्यासाठी लागताय 39. 18 बॉल 39 प्रति ओव्हर 13ची धावसंख्या लागते ती तुळजामतवाडीच्या संघाला जिंकण्यासाठी. प्रति ओव्हर 13. 18 बॉला जिंकण्यासाठी लागताय 39 धावा. 18 बॉल 39. पुढील आणि ते पहिल्या चेंडूवरती शंकर पवार यांच्या बॅटमधनं शानदार असा षटकार. परत लेक्सच्या दिशेने मारलेला चेंडू बॉल तशी मारे शापार. शंकर पवार यांच्या बॅट मधून झालाय घनाघोर हल्ला. 2 चेंडूंमध्ये धावा घालण्यात त्यात 10. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. कुठलीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू. परत एक निर्धाव चेंडू. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॉल जातोय संदीप जाधव जांटी यांच्याकडे. त्या दरम्यान आली एक धाव. एका धावेने संघात धावफलक पोहोचले 54. 54 आणि स्ट्राईकला पोहोचले ते आमचे लाडके काका श्री निक्वेल येथील बेहतरीन ऑलराऊंडर किशोर वाघ. मोठे मोठे फटके मारण्यात फेमस. आणि ते किशोर वाघ यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आलेला शानदार शानदार अशी बॅटिंग बघायला मिळते आपल्याला किशोर वाघ यांच्याकडनं. आणि 8 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 60. 12 बॉलात लागतात त्या 22 धावा. 12 बॉल 22. गेम ऑन. 12 बॉल 22 धावा. शानदार षटकार बघायला मिळाला आपल्याला किशोर वाघ यांच्या बॅट मधून. आणि या षटकारासाठी पुढील चेंडू राजू सोनवणे. स्ट्राईकला आहे तो शंकर. 12 चेंडूत लागतायत त्या 22 धावा. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉल खाली आणि ते कॅच मिस.
नवीन फलंदाज आलाय तो ग्राउंड मध्ये लक्ष्मण पवार. स्ट्राईकला तो लक्ष्मण. बॉलिंग एंड कडनं बॉलिंग करतोय तो राजू. स्टंपिंगची अपील. अजून डिसिजन नाही. आणि इथे विकेट. आणि इथे रनआउट साठी रिव्ह्यू आहे. सॉरी स्टंपिंग साठी रिव्ह्यू आहे. तेच ते स्टंपला हात लागलाय. बॉल हातातून निसटलेला आहे. हातातून बॉल सुटलाय. तू मॅच झाल्यावर तुला रिव्ह्यू मध्ये दाखवतो. सिंगल काढलाय ना. सिंगल काढलाय. सिंगल काढलाय ना. 3 बॉल 3 बॉल. पुढचा चेंडू राजूचा. स्ट्राईकला येतो शंकर. पुढे सरसावून मारलेला चेंडू. बॉल हवेत आणि बॉल गेलाय सीमारेषा मध्ये धावा लागतायत 14. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॉल जाते किप्परच्या
6 चेंडूंमध्ये 13 रनांची आवश्यकता. 6 बॉल 13 आणि पुढचं षटक घेऊन येतील ते भरत वाघ. भरत वाघ अगदी लेग कटर, ऑफ कटर, इन स्विंगर, आउट स्विंगर, चेंडू टाकण्यात फेमस भरत वाघ. निकवेल येथील उत्कृष्ट असे गोलंदाज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू भरत वाघ यांचा. शंकर पवार स्ट्राईकला आहे. बघूया आता शंकर आपल्या 5 चेंडूंमध्ये उरलेल्या 13 धावा वेचतात की नाही. ओ गाडी काढा तिथून, गाड्या काढा तिथून, एक बी गाडी दिसलेली पाहिजे. पुढील फलंदाज सतीश गांगुर्डे. पुढचा चेंडू भरत वाघ यांचा. स्ट्राईकला येतो सतीश आणि ते विकेट. अगदी आणि ते विकेट पडले त्या 9. पुढील बॅट्समन पंत देशमुख. चला पुढील सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. चला अंबिका ट्रेडर्सचे कप्तान आणि रामगिर बाबा 11चे कप्तान कॉमेंट बॉक्स जवळ यायचे. चला या लवकर. बॅटर नेम पंत देशमुख. नवीन बॅट्समन पंत देशमुख. 3 बॉलात लागतायत त्या 13 धावा. 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी लागतायत 13. लेगच्या दिशेने मारलेला प्रयत्न. 1 धाव. आणि 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके मारण्याची गरज. तुझा वातावरण संघाला 2 बॉलात धावा लागताय 12. 2 चेंडूंमध्ये 12. आणि ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका. बॉल जातोय सी.